आता हे जे सर्किट दिलंय बघा, लक्ष द्या. मेन करंट इथून पास झाला आहे, तुम्ही मार्क करू नका. तो करंट ऍट दिस ए गेट डिवायडेड, एक पार्ट I1 झाला आणि दुसरा पार्ट I2 झाला. इज इट राईट? आणि नेक्स्ट पॉइंटला आला, बरोबर आहे. बस इथं करंट पुन्हा डिवाइड होतोय आणि एक कॉमन ब्रँच आहे बघा, 10 ओम. मी याला जर याला ए म्हटलं, हा पॉइंटला जर मी बी म्हटलं, इट इज अ सी, आणि डी ला परत करंट ऍड होतोय. इज इट राईट? सो ऍक्च्युली हे व्हीटस्टोन, हिंट काय, हा व्हीटस्टोन नेटवर्क आहे. म्हणली कुठला नेटवर्क आहे? व्हीटस्टोन ब्रिज आहे. म्हणजे बघा, हा 6 ओम आहे ही ब्रँच, म्हणजे इथून हा 6 झाला. इज इट राईट? आणि दुसरा इकडे 6 आहे. इज इट राईट? बघा, लक्ष द्या. आता हा 6 ए पासून स्टार्ट झाला, इथं कनेक्ट झाला. हा ए पासून सी ला कनेक्ट झाला, बरोबर आहे. मग बी टू सी मी 10 कनेक्ट करतो. इट इज ऍक्च्युली गॅलोमीटर ऑफ 10 ओम. अंडरस्टूड? हे कळालंच आहे ना. त्यानंतर एक ब्रँच बी टू डी साठी 4 केलं मी मार्क. तुम्ही डिस्कस करू शकत नाही. सॉल्व करा, बट डिस्कस करू नका. आणि सी टू डी साठी अजून एक 4 ओम इकडे मार्क केलं. सो हे सर्किट बघून घ्या. हे सर्किट नथिंग बट काय असतं, व्हीटस्टोन आहे, इज कनेक्टेड टू बॅटरी ऑफ 12 volt. हे मार्किंग मी कन्वर्ट केलं सर्किट, बरोबर आहे. एव्हरीवन, इज इट क्लिअर? मग सांगा मला, हा व्हीटस्टोन ब्रिज बॅलन्स आहे काय? बॅलन्स कसं बघायचा? व्हर्टिकल रेशो किंवा हॉरिझॉन्टल रेशो बघायचा. सेम आहे काय? व्हर्टिकल बघणं सोपं आहे. 6/6, 4/4 सेम आहे ना. पण डेफिनेटली ह्या मधला करंट काय असणार? 0. ही हिंट आहे ह्या प्रॉब्लेमची. अंडरस्टूड? इज इट क्लिअर? म्हणजे मेन करंट आय, बघा, मेन करंट आय गेट डिवायडेड हियर I1 अँड I2. बट I1 I2 परत डिवाइड होतच नाही बी ला. सेम करंट इथं प्लस होतोय I1, आणि सेम करंट फ्लो होतो इथं I2, आणि ते ऍड होऊन परत आय ऍड डी होतोय. म्हणजे हा सिंपल प्रॉब्लेम एक कन्वर्ट केला. I1 फ्लोज फ्रॉम 6 to 4. 6 and 4 मध्ये I1 फ्लो होतो ना, म्हणजे ते सिरीज मध्ये. ओके, and 6 and 4 अगेन व्हॉट? सिरीज, म्हणजे 10 झालं. इज इट राईट? म्हणजे ह्या ब्रँचचा 10, कुठला ए टू डी चा टोटल किती? 10. आणि ए टू एसीडी चा टोटल किती? 10. हे पॅरलल आहेत, म्हणजे किती आला? इक्वॅलंट 5. आता 12 डिवाइड बाय 5 मी किती येणार? आपण आर इक्वॅलंट किती फाइंड केला? 12. मग 12 डिवाइड बाय 5, 1.2 एम्पियर इज आन्सर. हे आपण सॉल्व्ह करायचं. इज इट राईट? ओके. तर पहिल्यांदा सर्किट असं लिहा, फॉर व्हीटस्टोन ब्रिज we have P by Q is equal to S by R. Is it right? P किती आहे? 6. हा P आहे. हॉरिझॉन्टल PQ 4 आहे. इज S6/4. तुम्ही आयदर हॉरिझॉन्टल घ्या
किंवा वर्टिकल में P by S is Q by R for Wheatstone. म्हणजे इट इज 6 by 6 is equal to what? 4 by 4. पण दोन्ही केसला Wheatstone काय आहे? Balance. So right there, Wheatstone breach is balanced. WV is balanced. हा बॅलन्स आहे ना. त्यामुळं IBC इज 0. तस ह्यामध्ये करंट मार्क करा 0. ह्यामध्ये कोणाला डाऊट आहे? इज इट क्लिअर? आता फोकस ऑन आय ए पर्यंत आला. इज इट क्लिअर? ए ला ब्रँचिंग आहे म्हणून एक ब्रँच I1 आपण पहिल्यांदा मार्क करू बा. I1 गेला. हा, I1 कुठून मूव्ह झाला? ए पासून बी पर्यंत. पण डिवाइड होणार काय I1? तस I1 आता डिवाइड होणार नाही कारण I 0 आहे. नाही, I G म्हणायला बेस्ट वे. IG वॉट? 0. त्यामुळे सेम करंट गोज थ्रू BD I2 से I1च. इज इट क्लिअर? हा, आता I2 विदाउट डिव्हिजन इट गोज थ्रू 4 ऑल्सो. हे कळालं? आपल्याला फाइंड काय करायचं आहे? दे आस्क्ड टू फाइंड आउट आय. मग आय जर फाइंड करायचं असेल तर आपल्याला व्हीटस्टोन ब्रिजचं इक्वॅल रेझिस्टन्स फाइंड करायला पाहिजे. बाय ओम्स लॉ आय काय असणार आहे? व्ही बॅटरीचं व्होल्टेज अपॉन रेझिस्टन्स बिटवीन एडी. ए एंड डी मधलं रेझिस्टन्स फाइंड करायला पाहिजे. बरोबर आहे? हा, मग पहिल्यांदा लिहा रेझिस्टन्स. मला सांगा RABD किती येणार? RABD किती येणार? विच कॅरीज, ही ब्रँच ABD आहे ना, विच कॅरीज सेम करंट I1. बरोबर आहे का नाही? हा, मग RABD किती येईल? इट इज अ 6 + 4. असं का केलं आपण 6 + 4? बिकॉज सेम करंट फ्लोज थ्रू बोथ, त्यामुळे दे आर इन सिरीज. शॉर्ट टर्म में सॉल्व करूया आपण, लेंदी नाही. RABD का आला, कसा आला? 10. कारण RABD मधून ABD ब्रँच मधून एकच करंट I1 फ्लो होतोय. ते सिरीज मध्ये आहे त्यामुळे ऍड करायचं. का आलं? तसं सांगा मला RCD किती येईल? RACD how much? अगेन 6 + 4 किती आला? 10 आला. आलं? एव्हरीवन क्लिअर दिस? म्हणजे सर्किट असं झालं बघा. आता ए पासून इथे एकच आहे आणि इकडे एकच आहे. कुठला? आणि ही बॅटरी आहे ऑफ 12 व्होल्ट. 12 व्होल्टची बॅटरी जी सप्लाय करंट I गेट डिवायडेड ॲज I1 हियर. हा रेझिस्टन्स आहे RABD. किती आहे तो? 10. आणि हा RACD किती आहे? ऑल्सो 10. आणि हा पॉइंट आपला ए पॉइंट आहे आणि हा पॉइंट आहे डी पॉइंट. आता आपल्याला RAD पाहिजे. कसं फाइंड करणार? पॅरलल आहे. बट दोघांची व्हॅल्यू रेझिस्टन्स सेम आहे. मग कसं फाइंड करतोय? दोनच रेझिस्टन्स आहे, त्यांची व्हॅल्यू सेमच आहे. ओके, डिवाइड बाय नंबर. रेझिस्टन्स डिवाइड बाय नंबर. ज्यावेळी व्हॅल्यू एकच असते त्यावेळी फॉर्म्युला पॅरलल काय? नंबरनं डिवाइड, सिरीजला मल्टिप्लाय करायचं नंबरनं. त्यामुळे RAD डायरेक्टली किती आलं? 5 ओम. का सगळ्यांना 5 कसं आलं? मी मग शॉर्टकट सांगितला फास्ट सॉल्व्ह करायचा. इथं डायरेक्ट आता आपण कॅल्क्युलेशन करावलोय. हा, आणि मग करंट बाय ओम्स लॉ, करंट इज V अपॉन RAD. अरे बोललो का रे? 12 डिवाइड बाय 5 किती येणार? 1.2 पॉइंट येते.
2.4 एम्पियर आहे. काय ऑप्शन मी मग काय सांगितलं होतं? 1.2 सांगितलं होतं मी. इट इज अ 2.4. कॅल्क्युलेशन चुकलं होतं माझं. इज इट क्लिअर? ओके. हे काल कसं सॉल्व्ह केला? यामध्ये हे सर्किट असं नेहमी देणार का? नाही, नेहमी असं देणार.